डहाणू येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी CITU च्या कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनास सुरुवात करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या वेतनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। वाढती महागाई, कुटुंबियांच्या जबाबदाऱ्या तसेच कामाचा वाढता ताण लक्षात घेता वेतनवाढ अत्यावश्यक असतानाही हॉस्पिटल प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे। याच अन्यायकारक धोरणांविरोधात अखेर कामगारांनी संघटित होत बेमुदत आंदोलनाचा कठोर निर्णय घेतला। या आंदोलनाला आमदार विनोद निकले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला। यावेळी त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनावर जोरदार शब्दांत टीका करत कामगारांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य करण्याची ठाम मागणी केली। कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्ष केला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। आंदोलनाच्या वेळी CITU तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा सुरेश जाधव रामदास सुतार यांच्यासह वेदांत हॉस्पिटलमधील मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। यावेळी सर्व कामगारांनी एकजुटीचे दर्शन घडवत कामगार एकता जिंदाबाद, पगारवाढ द्या अशा जोरदार घोषणा दिल्या। कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे। तसेच व्यवस्थापनाने तातडीने सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी शैलेश तांबा। आपण सध्या वेदांत हॉस्पिटल या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागून बघताय मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत। CITU या संघटनेने इथे एक आंदोलन या वेदांत हॉस्पिटलच्या गेटजवळ एक आंदोलन उभं केलं आहे आणि इथे कामगार जे आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत। आपल्या बरोबर इथे महिला काय आहेत त्या महिलांना आपण थेट विचारूया। ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही इथे काय मागण्या घेऊन आज इथे आले? माझं नाव आहे रेणुका कुरकुटे। आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये काम करून आम्हाला 8-9 वर्ष झाली तरी आमचा पेमेंट वाढ झाले नाही। आम्ही इथे पेमेंट वाढीसाठी आंदोलनाला बसलेलो आहोत। कधीपासून तुम्ही काम करता? आता झाले 8-9 वर्ष चालू आहे। तुम्हाला वेतन किती आहे? सध्या आम्हाला PF कापून 11,300 एवढे वर्ष। आपण सध्या सासवण या ठिकाणी वेदांत हॉस्पिटल आहे या ठिकाणी आहोत। आपण माझ्या पाठीमागे बरेचसे कामगार इथे उपस्थित आहेत। आताच CPM पक्षाचे डहाणू याचे मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी देखील या ठिकाणी भेट दिली। इथे बरेचसे कामगार आहेत आणि त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत, किमान वेतन आहे, त्यांचे जे काही बरेचसे अडचणी आहेत ह्या घेऊन ते आंदोलनासाठी वेदांत हॉस्पिटल या ठिकाणी बसलेत। काही आपले कामगार आपल्या बरोबर आहेत। दादा, तुमचे काय मागणी आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बसलेत, गेट जवळ बसलेत, नेमके काय मागणी आहे? पहिला तर काय, आता हे जे काय गोष्ट पगाराबद्दल आहेत, तर 10 वर्ष गेले तरी हे लोक असंच म्हणजे आदिवासी गांडे आहेत असंच म्हणतात। तरी तसे करता करता आम्हाला काही इथं हडताल करायला हवंच नाही आहे। त्याबद्दल ते आमचे जे मागण्या आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत। तुम्ही किती वर्षापासून इथे कामाला आहेत आणि नेमकं तुमचे काय मागणी आहे? आता तुम्हाला पेमेंट किती आहे काय म्हणतात? मी 2016 पासून आहे इथं, तर आता 25 गेला 26 चालू होईल। ते पगाराबद्दलच आहे। पगार काय आम्हाला आहे 10-10.5 हजार पगार आहे। त्याच्यामध्ये काही दुसरा महिना येत नाही त्यापर्यंत हातात पण काही राहत नाही, अशी गोष्ट झालेली आहे आज। आणि दुकानावर गेलं तर 1000 रुपयाची काही पिशवी पण भरत नाही। डहाणू तालुक्यामध्ये धुंदलवाडी या ठिकाणी वेदांत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहे। आज पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं हॉस्पिटल हे वेदांत हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून जे काही कामगार, सफाई कामगार आहेत, इतर क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात, साधारणतः 300 ते 400 कामगार हे या ठिकाणी गेल्या 7-8 वर्षापासून काम करतात। परंतु या कामगारांना अजूनही 7 ते 8 हजार रुपयामध्ये महिन्यामध्ये राबवलं जातं। आजचं जर पाहिलं तर वाढती महागाई आणि या सर्व जर गोष्टी पाहिल्या तर आज एका कुटुंबाला, किमान कामगारांच्या कुटुंबाला किंवा इतर कोणत्याही कुटुंबाला किमान जगण्यासाठी आज 28 ते 30 हजार रुपये हे लागतात। तर ते कुटुंब
व्यवस्थितपणे ते जगू शकतात. परंतु अशा प्रकारच्या कामगारांवर हा अन्याय आणि कामगारांचे शोषण हे गेल्या 7-8 वर्षापासून या वेदांत हॉस्पिटलमध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते करत आहे. आणि म्हणून गेल्या 4 वर्षापूर्वी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या युनियनच्या नेतृत्वाखाली येथील कामगारांनी आपली सभासद पावती फाडून या युनियनचे सदस्य झाले. आणि तेव्हापासून आम्ही या वेदांत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी किंवा मालकाशी चर्चा करतो की कामगारांचे किमान वेतन तरी तुम्ही निदान दिलं पाहिजे. परंतु आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगारांचं किमान वेतन हे 16 ते 17 हजार रुपये आहे. परंतु आज 9,000 रुपयावर या कामगारांना राबवलं जातं. गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना पत्र दिलं, युनियनच्या माध्यमातून आणि कामगारांच्या माध्यमातून एक पत्र दिलं की तुम्ही कामगारांचा किमान त्यांचा पगार वाढवला पाहिजे, काहीतरी त्यांना निदान जगण्यासाठी. परंतु त्यांनी ते पत्रही फाट्यावर मारलं, युनियनवर ते फाट्यावर मारण्याचा प्रयत्न करतात आणि जो कामगार त्यांच्याकडे पगार वाढ मागतो त्या कामगाराला टार्गेट करून कामगाराला बाहेर काढलं जातं. हा मोठा अन्याय हा या ठिकाणी होतोय. आणि म्हणून रीतसर आम्ही त्यांना 15 दिवसाची नोटीस दिली की या 15 दिवसामध्ये तुम्ही कामगारांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत या रास्त मार्गावर चर्चा केली पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे. परंतु शेवटी भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल म्हणा किंवा कॉलेज म्हणा ह्यांची अरेरावी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालली की आम्ही कोणाला जुमानत नाही, आम्ही कायद्याला जुमानत नाही, आम्ही संविधानाला जुमानत नाही, आम्ही कामगारांना जुमानत नाही, अशा प्रकारची ह्यांचा जो स्वभाव आहे किंवा ह्यांची जी वागणूक आहे ही योग्य नाही. आणि म्हणून आम्ही कायदेशीररित्या यांना पत्र दिलं, या व्यवस्थापनाला पत्र दिलं, तहसीलदारांना पत्र दिलं, आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आजच्या दिवसापासून या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन हे सुरू करणार आहोत. जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, असंही नाही की आम्हाला हे दिलंच पाहिजे किंवा आमची काय अडवणूक, असंही नाही, कुठेतरी चर्चा करून मधला मार्ग काढला पाहिजे. आता आमची त्यांच्याशी बैठक झाली, त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे की जे काही किमान वेतन आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया, आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे, त्यांनी लवकरात लवकर कळवावं आणि आमच्या बरोबर युनियन बरोबर बसून त्यातला मधला मार्ग काढावा. आणि हे आमचं आंदोलन त्यांचा निरोप येईपर्यंत आमचं आंदोलन हे या ठिकाणी सुरू राहणार. पूर्ण झालं नाही तर काय पुढचं पाऊल काय असेल? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमचं आंदोलन हे थोडस इथे वाढेल. कारण आम्ही काही कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केलेली नाही आहे. खरं म्हणजे 10 वर्ष काम केलेल्या कामगाराला किमान वेतनावर राबवू शकत नाही, त्यांना वाढीव वेतन दिलं पाहिजे. परंतु आम्ही म्हणालो की त्याला इथे हे हॉस्पिटल आहे तर जे काही किमान वेतन आहे ते निदान दिलं पाहिजे. ते दिलं तर आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू. 1 वर्ष जे सीआयटीच्या माध्यमातून जे धरणे आंदोलन चालू आहे, आपण वेदांत हॉस्पिटलचे जे पदाधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला स्पष्टपणे नकार दिलेला आहे. या संदर्भात आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. इथले कामगार होते, आपण त्याच्याशी बातचीत केली. याच्या अगोदर आपल्या या डहाणू मतदारसंघाचे आमदार श्री विनोद निकोले यांच्याशी देखील आपण बातचीत केलेली. त्यांचं म्हणणं आहे जर कामगाराच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांची कमिटी जी आहे ती त्यांच्याशी जाऊन बातचीत देखील केली आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही तर हे आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे वाढेल, चिघळेल असं त्यांचं म्हणणं होतं. पालघर न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन अरविंद सह, शैलेश तांबडा, पालघर.